नमस्कार. आज आपण एका अशा नात्याबद्दल बोलणार आहोत जे फक्त कुटुंबापुरतं मर्यादित नाही तर स्वप्नांना बळ देणारे आहे. हो, ही गोष्ट आहे अदिती आणि तिच्या सासूबाई सावित्री यांची. चला तर मग सुरू करूया. बघा, ही एकच ओळ या संपूर्ण कथेचं सार सांगून जाते. ही गोष्ट आहे विश्वासाची, आधाराची आणि एका अशा नात्याची जे पारंपरिक चौकटींच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या स्वप्नांना आपलंसं करतं. तर कथेची सुरुवात होते अदितीपासून. एका लहानशा गावात लग्न होऊन आलेली एक हुशार, शिकलेली सून. तिच्या डोळ्यांमध्ये खूप मोठी स्वप्न होती, पण ती कुठेतरी आतल्या आतच दाबून ठेवली होती तिनं. अदितीची ओढाताण इथे अगदी स्पष्ट दिसतीये. म्हणजे बघा, एका बाजूला ती प्रचंड हुशार आणि सक्षम आहे, पण दुसऱ्या बाजूला लग्न झालंय, नवीन जबाबदाऱ्या आहेत आणि घरच्यांना काय वाटेल या भीतीने तिने आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला सारल्या आहेत. तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण ही गोष्ट ती कोणाजवळ बोलूच शकत नाहीये. आणि मग इथेच कथेला एक खूप सुंदर वळण मिळतं. अदितीच्या आयुष्यात येते तिची सासू सावित्रीबाई, एक अतिशय समजूतदार आणि प्रेमळ स्त्री. सावित्रीबाईंनी अदितीकडे कधीच संशयानं पाहिलंच नाही. उलट त्या शांतपणे निरीक्षण करत होत्या. त्यांच्या लक्षात आलं की अदिती फोनमध्ये सारखी गुंतलेली असते, पण ती टाइमपास नाही करतीये, ती तर काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतीये. तिच्या डोळ्यात त्यांना एक वेगळीच चमक दिसली, एक स्वप्न दिसलं. आणि मग एक दिवस अगदी योग्य वेळ बघून सावित्रीबाईंनी अदितीला एक साधा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारला. हाच तो क्षण होता जिथे अदितीच्या मनात दाबून ठेवलेल्या स्वप्नांना बाहेर येण्यासाठी एक वाट मिळाली. आणि सावित्रीबाईंचं हे एक वाक्य, बस, अदितीच्या मनातली सगळी भीती कुठल्या कुठे पळून गेली. हे फक्त शब्द नव्हते बरं का, हा होता एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला विश्वास. मी आहे ना तुझ्यासोबत. या एका वाक्याने अदितीला जे बळ दिलं तिथूनच सगळं काही बदललं. एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. पण सावित्रीबाई फक्त बोलून थांबणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्यांनी अदितीचं स्वप्न खरं करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. म्हणजे आता त्यांच्या पाठिंब्याला कृतीची जोड मिळणार होती. आणि याला म्हणतात खरं समर्थन. फक्त परवानगी देणं नाही, तर स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात एक भागीदार होणं. सावित्रीबाईंनी अदितीसाठी वेळ काढला, एक जागा तयार करून दिली, पहिले ग्राहक शोधून आणले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू हे करू शकतेस हा विश्वास दिला. त्या खरं तर या स्वप्नाच्या सहनिर्मात्या बनल्या. आता पाहूया या दोघींच्या मेहनतीचं आणि विश्वासाचं फळ काय मिळालं. अदितीज किचन नावाच्या एका छोट्याशा व्यवसायाने अक्षरशः आकाशाला गवसणी घातली. आणि या विश्वासाचं जे फळ मिळालं ते खरंच थक्क करणारं होतं. फक्त 5 ऑर्डर्सने सुरू झालेला अदितीज किचन हा व्यवसाय काही महिन्यातच सोशल मीडियावर इतका गाजला की विचारू नका. आज अदिती हजारो ग्राहकांना सेवा पुरवते आहे. ही वाढ फक्त तिच्या पदार्थांच्या चवीची नाहीये, तर तिच्या मागे जो भक्कम आधार होता त्याचीही आहे. आज अदिती फक्त एक सून राहिलेली नाहीये, तर ती एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. तिची स्वतःची एक ओळख आहे, एक ब्रँड आहे. तिनं फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं नाही, तर इतरांसाठी रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण केल्या. कथेच्या शेवटी जेव्हा अदितीला तिच्या या यशाचं रहस्य विचारलं गेलं तेव्हा तिने ते नातं सगळ्या जगासमोर आणलं, जे या यशाचा खरा पाया होता. आता हा प्रश्न तसा खूप सामान्य वाटतोय नाही का, पण अदितीचं उत्तर खूप खास होतं. तिने एक क्षणही विचार न करता आपल्या यशाचं श्रेय त्या व्यक्तीला दिलं जिने तिच्या स्वप्नावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. अदितीच्या या एका उत्तरात सगळं काही आलं. तिने अगदी स्पष्टपणे सांगितलं की हा प्रवास तिचा एकटीचा नव्हताच, हा तर त्या नात्याचा विजय होता जिथे एका सासूने आपल्या सुनेला मुलगी मानून तिच्या पंखांना बळ दिलं. आणि मला वाटतं हीच या कथेची सगळ्यात मोठी शिकवण आहे. सासूसुनेचं नातं हे नेहमी बंधनाचं असतंच असं नाही, ते एकमेकींना पुढे घेऊन जाणारं एक सुंदर नातंसुद्धा असू शकतं. ही गोष्ट आपल्याला नक्कीच विचार करायला लावते की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या स्वप्नांना आपण किती आणि कसा आधार देतो.